तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं सूप. सो आता इथे मी सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, त्या आपल्याला कुकरमध्ये उकळून घ्यायच्या आहेत. इथे मी कुकर ठेवला आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं. आता आपल्याला या कुकरच्या डब्यात 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरच्या भांड्यात शिजवून घ्यायच्या आहे. मी त्यात शेवगाच्या शेंगा ॲड केल्या आणि या सूपची टेस्ट वाढावी म्हणून माझ्याकडे अजून काही भाज्या होत्या, त्याही मी यात ॲड करून घेणार आहे. जसं की मी इथे 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे, 1 इंच अद्रक घातलं आहे, गाजर, टोमॅटो, माझ्याकडे फरसबी होती फरसबी घातली आहे, कांदा घातला आहे, वटाणे होते, नंतर मी कोथिंबिरीच्या काड्या आणि पुदिना पण घातला आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे. मी यात मीठ घातलं होतं. आता मीठ तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त घालू शकतात. नंतर या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये ठेवल्या आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आपल्याला 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आता कुकरच्या 5 शिट्या झाल्यानंतर मी इथे कुकर थंड होण्यासाठी ठेवला होता. आपला कुकर थंड झाला. मी ओपन करून बघितल्या, भाज्या छान शिजल्या होत्या. त्या आपल्याला एका गाळणीत गाळून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि थोड्याशा मोकळ्या करायच्या आहेत त्या. आणि त्या आपल्याला मिक्सर जारमध्ये थोड्याशा कोमट झाल्या की बारीक वाटून घ्यायच्या आहे. आणि त्या वाटत असताना जे आपण खाली पाणी गाळून घेतलं होतं तेच पाणी ॲड करायचं आहे. आणि यात टोमॅटो आहे, ते सूप आंबट लागू नये म्हणून मी त्यात अर्धा चमचा गूळ ॲड केला आहे. आणि आता तेच पाणी आपण हे ज्या भाज्या आहेत त्या बारीक करण्यासाठी वापरणार आहोत. नंतर या भाज्या बारीक करत असताना यात 1-2 शेवग्याच्या काड्या होत्या, त्या मी हाताने काढून घेतल्या होत्या. आता हे गाळत असताना मी इथे 1 कप पाणी वापरलं आहे आणि हे व्यवस्थित गाळून घेतलं आहे. जास्त काही चोथा निघाला नाही, पण मग तोही आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपलं सूप रेडी झालं आहे. या सूपला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता मी फोडणीसाठी तुपाचा वापर करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली होती. आता कढई तापली की त्यात आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगा हा पोषक तत्वांचा खजिना असून हाडे मजबूत करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता इथे आपलं तूप गरम झालं की त्यात मी 2 काळी मिरी घालणार आहे. तुम्ही काळी मिरी पूड घातली तरी चालेल. खूप असं तिखट आपल्याला सूप करायचं नाही आहे, अगदी नॉर्मल. त्याला एक छान टेस्ट यावी म्हणून आपण हे सगळी फोडणी देऊन घेणार आहे. मी इथे 2 काळी मिरी घातली, चिमूटभर जिरं घातलं, पुदिना घातला, थोडी हळद घातली आहे आणि हिंग घाला तुम्ही. हिंगाने खूप छान टेस्ट लागते. नंतर मी इथे थोडा चिमूटभर गरम मसाला ॲड केला आहे. तुम्ही गरम मसाल्याऐवजी चाट मसाला पण ॲड करू शकतात. नंतर इथे मी सूप ॲड केलं आहे. आता या सूपला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून घेण्यासाठी मी त्यावर एक ताट झाकून घेते आणि आपण वाट बघूयात. आता इथे आपलं सूप उकळलं आहे, तुम्ही बघू शकतात. मस्त छान. आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. सूप एका बाउलमध्ये सर्व करते आणि त्याच्यासोबत मी सॅलड पण कट करून घेतलं आहे. किती छान मस्त. या सूपमध्ये लिंबू पिळून पण तुम्ही टेस्ट करून बघा, खूप छान लागतं. आणि ही रेसिपी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा. आता हे टेस्ट करायची मला एवढी एक्साइटमेंट होती की ते टेस्ट करताना माझ्या तोंडाला भाजलं. तुम्ही पण हे टेस्ट करा, तुमच्या घरी ही रेसिपी करा आणि टेस्ट करण्याआधी ते गार करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.